मावशीच्या पोराच्या सासऱ्याच्या पोरीच्या मेवणीचा पोरगा भाषा नाही झालो का? कोणता माझा भाषा? अरे कोणसे मेरा बहन का पोरगा आहे का तू? अरे पोटेलचा मामा ओळखत नाही. शिवाय द्यायचं नाही. तर मग ओळखी भुललाच नाही का? काय ते ओळखी बोललो? तू माझा भाषा नाही, मी तुझा मामा. अगं सीधं नातं आहे. मी तुझ्या मावशीच्या पोराच्या सासऱ्याच्या पोरीच्या मेवणीचा पोरगा. होतशील अगं होतशील नाही, होतो का गा? अरे तर होतच ना गा. तर मग सांगत नाही ना पहिलेपासून. हे कोण तू फाटफूट आहेस? काय तुला माहित आहे सध्या मंडळीचा नपटाचा सीझन आहे. मी एक मंडळी पाहायला गेलो तर त्या मंडळीत माझ्या समोर 2 जवान पोरी उभ्या होत्या. बरोबर आहे भाषा. ह्या पटाचा ना मनेचा जो सीझन आहे ना, जवान पोराचा ना जवान पोरीचा. आपल्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. नाही का? तर ते माझ्याच बाजूले तुझ्यासारखा एक बदमाश मुलगा होता. एक तर जबरदस्तीने मला तू मामा म्हणलास, मी काय म्हणलो? बदमाश म्हणताय तू? अगं तुला नाही म्हणलो, तुझ्यासारखा बदमाश होता म्हणलो. तर तू झालास का? समजे नाही भाई चालले नाही का? तर त्यानं का केलं, आवडाव पाहिलं, त्या दोनही पोरीले मारलं, धक्कानं पळायला पळस म्हणते की जवानी हे म्हणतात. मग बुडाले का कमी आग राहते का? त्याची गोष्ट तो तर पळाला. त्या दोन्ही पोरी बोंबलून उठल्या. इकडे तिकडे पाहिला त्याने मी दिसलो तर माझ्याकडे बोध दाखवला. लोक घरघोर जमा झाले ना, जे कुचलणं सुरू केलं बाबा. तर भोवताल लोक होते ना. मग मी कसा तरी एका माणसाच्या तालीतून पळालो. पडता पडता एका बाईच्या एका घराचं दार उघडं दिसलं. त्या घरामध्ये जाऊन शिरलो. मार खाऊ खाऊ ताण लागली होती. बाजूलाच एक बाटल पडली होती. उघडलो, झाकणं गटा घेऊन टाकलो. चांगलं गेलंस. काय तर चांगलं केलं. अगं तो पाणी बोलता मोहाची दारू. सत्यानाश. अरे नाही पचत पेटच खाले का तू? तर मला माहित होतं का? मग त्यातून पळायला गेलो तर त्या घराची घरमालकीन दरवाजावर उभी होती. मला काय दिसली नाही. मी गेलो ना, धाड धूळ तिले जाऊन आढळले. ते फार भूल पडली. अरे जे माझ्या मागे धावली म्हणते मामा, आता जर आली ना मला सुटावलं ना तर मी पुचकल्याशिवाय नाही राहत का मामा. घाबरने का कोई कारण नहीं. मैं हूं ना. अरे मेरे होते हुए भाषा तेरा कोई वाकड़ा नहीं कर सकता. तो कोणती एक भाषा बोलला का? कौन? मला हिंदी नाही म्हणते का? अरे माझी हिंदी सोड भाषा, तू माझी इंग्रजी नाही पाहिलास. अरे आय एम वॉचिंग इंग्लिश. आय एम लिव्हिंग इंग्लिश. अरे भाषा आय एम बोलिंग इंग्लिश ना. हे इंडिया थर कापी. विचार काऊन तर मी राहतो पेऊन. अरे भाषा हे तर सोड. अरे या गावच्या महिला मंडळच्या बायांनी सफलाचा हार घालून माझा सत्कार केला. विचार काऊन तर मी राहतो पेऊन. अरे माझ्या हे तर सोड. हे तर झाले माणसं. जनावर सुद्धा माझ्यावर किती प्रेम करतात याची तुला कल्पना नाहीये. कसे का? अरे त्या दिवशी मी नालीत पडलो होतो. नालीत पडला? म्हणलं रोजच आपण जमिनीवर पडतो, चला चेंज म्हणून आपण नालीत पडावं. माहित नाही साला ह्या गावच्या कुत्र्याला कुठून माहित झालं केला का? ते सर्व माझ्या भोवताल जमा झाले आणि माझ्यावर पाण्याचा वर्षाव केला. विचार काऊन तर मी राहतो पेऊन. फेकू नको का? मला एक नाही समजला. तू म्हणतेस कुत्र्यानं पाण्याचा वर्षाव केला. मला एक नाही समजला की या कुत्र्यानं पाणी आणला कसा आणि टाकला कोचून. अरे बरं भाषा तुझं. त्या कुत्र्यानं पाणी आणला कसा आणि टाकला कोठून? आपल्याला का ते पाणी आणत कोठून
तेव्हा माणूस आहे का? बांधणी तर भाषा बापरे, का करत होतास का ते? बांधणीमध्ये मी घर जोडाचे काम करत होतो. अच्छा, म्हणजे बेलदार की करत होतास? भाषा जमत असेल पडत असेल तर बोल नाही तर नको बोलू. तर पण माझी अशी बेजार बनून माझी लेवल खाली नको उतरवू. घर जोडाचे म्हणलास नाही का? घर जोडाचे म्हणजे मी लगन जोडाचे काम करतो. लग्न ए मामा, मी लहानपणापासून कुवारा आहो ना, पाहिलं का माझ्यासाठी एखादी? माझं कामच ते आहे भाषा, कामच ते. एक लगन जोडाचे मी 500 रुपये देतो. तुका मायातून पैसे घेशील हो म्हणा. तर तू काय श्रीमंत होस? या देशाचा पंतप्रधान होस? दोन भाषा अरे तुम्हीच करा भाषेनं भाषा. भाषेत नातलगाच्या ठिकाणी नातलग, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार. व्यवहाराचे मग ठीक है, कितना पैसा होना तेरे को? पैसा कितना होना बोल. एवढ्या तावत नको येऊ. पिचेल नाही, पैसा बोल. अरे 500 देतो ना. चिल्लर गोष्टी करते. 500 म्हणजे होतेच किती का? मम्मा मार खाल्लो तर ती पडली का? तू एक काम कर, मला 500 उसने दे, मी तुला देऊन टाकतो. आल्यास आपल्या अवकातीवर नाही का? पण भाषा तू काय करू नकोस, काळजी. मी आव आता एका गिरायकाकडून भेटले 500 रुपये. याने म्हणते आता कोणते कोणते नंबर असते देता हो ना, तर तिकीट पिकीट काय लावत मोजू दे ना. मोजलेच आहे. बरोबरच कितना पैसा होना तेरे को? पैसा कितना होना तेरे को? 500 दिले ना माझे. देतो ना का काही पळालो का? अरे मामा, एक गोष्ट आहे, एक माझा मामा आहे, त्याची बायको आहे. अरे म्हणजे मामाच्या बायकोळीच का? हे भैताला, अगं तिची आणल्या घरची पोरगी आहे, तिची गोष्ट करतो मी. अगं मामा, अगं ती येते का? बसाय का? अगं बाय का? बाय वाटव का? जास्त नाही करायचा. माझ्यासारखा खराब माणूस कोणी नाही. बापरे, खरंच बाई मुजोर आहे का? काय करू? पण मामा टेन्शन नको घेऊ. मी आहो तुझ्यासोबत. दिमाग नाही खराब करायचा. काय करशील? अरे बाई यायची जात्या म्हणून मागं पुढं पाहिलं. अरे माय वाचला गेलं ना, का करशील? धोतळवून टाकीन. भाज्या हे डोकं म्हणजे काय होते का? मला माहिती गावात म्हणून टाकलो. जास्त करायचं नाही. जास्त करशील तर मीही दोदळवून टाकीन. अरे मारत आहे, काय मारत आहे? अरे तू म्हणला असं काय नाही, मी म्हणायला गेलो तर मारत आहे. केसाचा फरक आहे. बाई, आपण असं भांडून काही उपयोग होणार नाही. काय म्हणायचं नाहीये, आपण बसून आपण सेटिंग करू. शेटिंग करू. पण तुम्हाला लोकांसोबत मला अजिबात शेटिंग करायची नाही. नाही नाही बाई, सेटिंग नसेल करत तर सिटिंग करू. शेटिंग काय करायची नाही. सेटिंग नसेल तर मग झोपून द्या. झोप ना तू, मला झोपायला कशाला सांगतेस?
बाई ते जाऊ दे, आपण तिघाचं मंडळ स्थापन करू. माझ्या मंडळमध्ये सुद्धा लोकांची काही गरज नाही आहे मला. आवश्यकता आहे बाई, आवश्यकता. अरे तू माझ्या भाषेला नाही पाहिलीस. अरे का तो गुणी माणूस आहे ना साधा आहे. त्याच्यासारखा माणूस कोणी साधाच नाहीये. एवढाही साधा नाहीये. असं समोर आहे म्हणा त्याला समोर. मग सांगते किती साधा आणि सरळ आहे. समोर येते आणि त्याचा तू आवाज नाही पाहिलीस. अरे असं काही गाणं म्हणते की नाही तर तू जागच्या घरी नाचायला लागशील. असं हा. तुमचा हा भाषा आणि गाणं. बाई हाताचं काम नाही, गाणंच पाहिजे ना तुम्ही. बाई मजाक समजून झाली बाई, गाणंच पाहिजे ना. पण माझा दिमाग फिरला मला, गाणंच पाहिजे ना. मामा मन बरं गाणं. अरे माझे फोटो माझ्या डोळ्यात तुझ्या का तू. तर मी आव म्हणलंच अरे ना. मी तुझ्या समजी लाव म्हणलं मी. सांगितलं नव्हतं तुम्हाला तुमच्या ह्या भाषेला गाणं म्हणता येत नाही. असं हो. बाई माता मला चालेल मी तर पडाली का ना. ठीक आहे बाई, ऐक गाणं म्हणतो. काय झालं काय? सूर लावतो सूर. तुझे सूर काय तिकडनं लागतात का? मला सूर लावतो सूर. गणको 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 बापरे. गणको. ए बाई तुझा नखरा जीव झाला पिसा, झालो रे भान माझं मन, झालो रे भान माझं मन 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 मन. पोरी तारुण्य पोरी तारुण्य पोरी तारुण्य पाहून मन माझं गेले अमोल. पोरी तारुण्य तुझं पाहून मन माझं गेले अमोल. तुझा तक्रार झाला ती विभा
नाकी फुटी लागून बाई परत जी काल नाश्ता जी तुम्ही बावरी बाया बनून गेला जी असतो मजी बाई मी तर एकदम खुश झालो आजी काय विचार असू नको मी अनुबाई काय तुम्हाला सांगतो आपण कलेची कदर करणारा माणूस कदरदान कलेची कदर एक काम कर बाई ये लो अरे बहुत है भाई अपनी बात पैसा माझा मी कोणाला देईन नाही तर फेकून देईन तुले का मध्ये त्याची बोट लावते लेव भाई का रखते हैं तो बात करते हैं गोष्ट करते थे भाई अपन मांगी सुनी ना काम ना करो रखते हैं तो बात करते हैं तुले समजते का याच्यातलं काय समजते का तुले त्या पोटचा पाहिलं कसं पाहते घुबन मात्या वांडू निवड सफेद कपडे पैसा ठेवा लागते खिशात जास्त असायची नाकड्या डोमेना गुगलमा लेव बैल बहुत बस निवड सफेद कपडे आहेत भाई हा अंगाने जायचं आहे भाई फॅशन आहे फॅशन बहुत पछतात बाय त्याची नजर लागल्याशिवाय नाही जात हा बहुतच खड्डा आहे पण काटावल्यात दिसतो पाहिलं कसं पाहत येतं एक काम करू बाई आपण त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बोलत बसू आपण शुक्रासारखं पाहू भोसडीच्या भाषा तुझ्या मायलेज घेऊन परीन चुरीत गेला काम न धंदा माझ्याकडूनच 500 रुपये मागेला चांगला ठोका लावून मोजला बाईले आपणच दिलंस आपणच पटवलंस ना आपणच घेऊन गेला आणि मला घुबडा पान नाक पाहते म्हणून पण तू भेट माझ्या हातात नाही तुझं फलकविंद भाषा तर नावच सांगणार नाही माझं नाव मयूरलाल मोरपंखी म्हणून तू भेट फक्त माझ्या हातात निघाला का बे अजून बे अबे यार बे हिम्मत से साला कुतरे हुआ हाँ ये रे बापू ये तुला पाचतो मी ये